प्रज्वल रेवन्नाला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। प्रज्वल रेवन्ना याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली आहे। अत्याचार प्रकरणामध्ये प्रज्वल रेवन्नाला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्वल रेवन्ना याला आता जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली आहे। कोर्टाने महत्त्वाचा निकाल या प्रकरणामध्ये दिलेला आहे। प्रज्वल रेवन्नाला आता जन्मठेपेची शिक्षा देण्यात आल्याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अत्याचाराच्या प्रकरणामध्ये कोर्टाने आज महत्त्वाचा निकाल दिलेला आहे। प्रज्वल रेवन्ना याच्यावर अनेक अत्याचाराचे गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले होते। मध्यंतरीच्या काळामध्ये हे प्रकरण खूप गाजलेलं होतं आणि त्यानंतर आता कोर्टाने या प्रकरणामध्ये निकाल दिलेला आहे। प्रज्वल रेवन्ना याला जन्मठेपेची शिक्षा आता देण्यात आलेली आहे। प्रतिनिधी मेघना घाग आपल्याशी जोडल्या जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। मेघना, प्रज्वल रेवन्नाला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा दिली, अधिकचे अपडेट नेमके काय? निश्चित शुभम, जर आपण पाहिलं गेल्या वर्षी एप्रिलमध्ये एका 42 वर्षीय महिलेनं खरं तर प्रज्वल रेवन्ना यांच्यावर गंभीर आरोप केले होते अत्याचारासंदर्भात। त्यानंतर अनेक अपडेट या संदर्भात आले होते आणि नंतर मग त्याच्यावर पूर्ण कारवाई करण्यात आली। कारवाईनंतर चौकशी करण्यात आली आणि तपासानंतर आज प्रज्वल रेवन्ना याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। यासोबतच प्रज्वलला 5 लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे शुभम, प्रज्वल रेवन्ना हा जनता दलाचे भारताचे माजी पंतप्रधान खरं तर HD देवेगौडा यांचे नातू आहेत। HD देवेगौडा यांचा इतिहास जर आपण पाहिला तर अनेक वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय राजकारणी म्हणून त्यांचं काम राहिलेलं आहे आणि त्यानंतर स्वतः प्रज्वल रेवन्ना देखील राजकारणात सक्रिय होते। मात्र प्रज्वल रेवन्ना आता यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। शुभम, ठीक आहे मेघना, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर आताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। प्रज्वल रेवन्नाला आता जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली आहे। महिलेने गंभीर आरोप केले होते, त्यानंतर पोलिसांनी चौकशी देखील सुरू केलेली होती आणि अखेर आता कोर्टामध्ये या प्रकरणाच्या संदर्भातला निकाल आलेला आहे। त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।